मोशी कचरा डेपो या ठिकाणी ही दुर्घटना घडली. त्याच्यामध्ये 23 खरं तर कर्मचारी या ठिकाणी होते. 23 पैकी 8 अजून खरं तर आतमध्ये असल्याचे दबले असल्याचं प्राथमिक अंदाजानुसार समजतंय. ही दुर्दैवी दुर्घटना आहे. पिंपरी शहराचा संपूर्ण कचरा मोशी या डेपोवरती येतो आणि गेल्या अनेक वर्षापासूनचा हा मोशीचा कचरा डेपो आहे. खरं तर वेस्ट टू एनर्जी हा प्रकल्प या ठिकाणी राबवत असताना जी इमारत उभी केली हीच मुळामध्ये चुकीच्या ठिकाणी उभी केली. कारण हे ठिकाणच नव्हतं. कचऱ्याच्या डोंगराच्या शेजारी ऑफिसची बिल्डिंग उभं करणं हेच मुळामध्ये तिथंच चुकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अनेक जण अडकून उद्या हे सगळे बाहेर आल्यानंतर त्याच्यामध्ये जीवित कोण येतो कोण येतोय हे निश्चितपणे समजेल. परंतु ही घटना घडत असताना महापालिका आयुक्तांना या बाबतीमध्ये मी सांगितलेलं आहे की जो कोणी दोषी असेल त्या दोषीवरती कारवाई केली पाहिजे. मग तो अधिकारी असो ठेकेदार असो. संबंधित ठेकेदाराला दिलेलं काम त्यांनी देखील व्यवस्थितपणे पाहिलं का नाही याची देखील खातरजमा करावी. निविदा काढताना टर्म्स अँड कंडिशन त्यांनी व्यवस्थितपणे त्याची काळजी घेतली का काय ते देखील पाहिलं पाहिजे. आणि जे कोणी अधिकारी याची जबाबदारी त्या अधिकाऱ्यांनी देखील गेल्या अनेक वर्षाचा हा कचऱ्याचा डोंगर या ठिकाणी होत असताना याची विल्हेवाट लावणं ही जबाबदारी असताना ती विल्हेवाट व्यवस्थितपणे राबवली नाही. करोडो रुपये महापालिका या कचऱ्याच्या विल्हेवाटावरती खर्च करते. वेस्ट टू एनर्जी प्रकल्पावरती करोडो रुपये खर्च केलेला आहे. केंद्र सरकारचा देखील पैसा खरं तर वेस्ट टू एनर्जी या प्रकल्पासाठी महापालिकेने घेतला. ज्यावेळेस हा प्रकल्प सादर केला होता केंद्राकडे त्यावेळेस त्या नॉर्म्स खरं तर पाहिल्या का नाही हे देखील तपासून पाहिलं गेलं पाहिजे. आणि गेले अनेक वर्षाचा हा कचरा आतापर्यंत जेवढे आयुक्त आले सूर्यवंशी आता खरं तर आलेले आहेत त्यांना पूर्णपणे त्यांच्यावर दोष देणं उपयोगी ठरणार नाही. परंतु या अगोदरचे जेवढे आयुक्त होते त्या आयुक्तांच्या कालावधीमध्ये झालेलं काम आणि त्यांनी केलेला भ्रष्टाचार त्यांनी भ्रष्टाचाराला पाठिंबा दिला त्याला देखील खरं तर सहभागी करून घेतलं पाहिजे. आयुक्त असतील संबंधित अधिकारी असतील संबंधित ठेकेदार असतील यांची संपूर्ण चौकशी करून त्याच्यावरती पूर्णतः कारवाई केली पाहिजे. या मताशी मी तशा संदर्भामध्ये मी आयुक्तांना सूचना दिल्या आणि लेखी देखील पत्र नैसर्गिक आपत्तीमुळे असं झाल्याचं नाही. बघा तुम्हाला सांगतो 2-3 दिवस पाऊस तर प्रचंड पडलाय इथं नाकारून चालणार नाही. आणि हा पाऊस पडत असताना पाऊस काय पहिल्यांदा झालेला नाही खरं तर आणि भविष्यामध्ये पाऊस होईल असा डोंगर कचऱ्याचा केल्यानंतर तो डोंगर खचला जाईल किंवा दुर्घटना घडेल हे आपण अगोदरच खरं तर पाहिलं पाहिजे की डोंगराच्या शेजारी कचऱ्याच्या शेजारी अशा प्रकारची इमारत बांधणं मुळातच तो गाढवपणा आहे. अशा प्रकारे आपण एखादा प्रकल्प राबवत असताना त्याची काळजी घेतली पाहिजे. त्याच्या सेफ्टी नॉर्म्स पाळल्या पाहिजे आणि त्या न पाळल्यामुळं आज जवळपास 23 कर्मचारी त्यामध्ये अडकले होते. त्यातले आज 8 जण सुद्धा अजून बाहेर निघाले नाहीत. ते काढण्याचं कारवाई करतात. एनडीआरएफचे जवान करतात संरक्षण विभागाचे जवान करतात महापालिकेचे काही कर्मचारी हे सगळे करतात. निश्चितपणे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी बाहेर येतील याची संपूर्णपणे चौकशी व्हावी अशा दृष्टिकोनातून मी आयुक्तांना घेतली. आपण एकीकडे तुम्ही म्हणता की जे कोणी अधिकारी असतील ठेकेदार असतील त्यांच्यावर गुन्हे दाखवायला पाहिजे मात्र दुसरीकडे आयुक्त ही बाब गांभीर्याने घेत नाही. अद्याप ते काही ठोस भूमिका घेत आता त्याच्या आयुक्त काय तुमच्याशी बोलले त्याच्यावर मी बोलणं उचित ठरणार नाही. मी जे बोललोय त्याच पद्धतीने या संपूर्ण घटनेची चौकशी होण्याच्या संदर्भामध्ये मी पत्र देणार. या सगळ्या घटनेला पर्यावरण विभागाचे जे मुख्य आहेत संजय कुलकर्णी हे जबाबदार आहेत. त्यांच्यावरती बडतर्फी बरोबर जर कोणी मृत घोषित झाले तर मनुष्यवधाचा सुद्धा गुन्हा दाखल व्हावा. त्याचबरोबर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून योगेश आल्लाट यांच्यावर जबाबदारी आहे. त्यांच्या बाबतीमध्ये डिपार्टमेंट कडनं त्यांचं शिक्षण हे बोगस आहे पदवी ही बोगस आहे अशा प्रकारची तक्रार नगर विकास खात्याकडे झाली होती. नगर विकास खात्याने त्याच्या संदर्भामध्ये माननीय आयुक्तांना कळवलेलं आहे की या बाबतीत जर विद्यापीठात जर त्यांची हजेरी नाही तर ती डिग्री कशी काय ग्राह्य धरावी हा एक मुद्दा आहे. दुसरं म्हणजे वेस्ट एनर्जी ह्याच्यामध्ये 20 मीटरच्या वरती कचऱ्याच्या ढिगाची हाईट नसावी असं नॉर्म्स आहेत. ते नॉर्म्स असताना सुद्धा ही हाईट 20 मीटरच्या वरती होती. त्यामुळे जागेवरती तो अधिकारी सस्पेंड झाला पाहिजे.
दुसरं म्हणजे हे सगळे सबलेट दिलेली कामं आहेत. अनेक कामं ही जी आहेत ही इकडच्या बड्या बड्या लोक आहेत, म्हणजे ह्याच्यातला आका कोण आहे हे सुद्धा काढणं जरा आता गरजेचं आहे. यासाठी माध्यमातून याची चौकशी झाली पाहिजे. या ठिकाणी चाकण असेल, आळंदी असेल, खडकी असेल, त्याचा कचरा सुद्धा येतो असं आमच्या कानावरती आहे. फक्त टिपिंग फी वाढवणं आणि त्याच्यातनं आर्थिक स्वतःचा लाभ होणं, मुळशी कचरा डेपोचा उपयोग हा आर्थिक भ्रष्टाचारासाठी इकडच्या मंडळींनी, अधिकारी आणि असतील काही पदाधिकारी असतील यांनी केलेला आहे. याची गांभीर्याने माननीय मुख्यमंत्र्यांना मी काल पत्र दिले की याची चौकशी व्हावी आणि संबंधित लोकांना आपण घरी बसवावं, नव्हे तर सगळ्याच कारभाराची चौकशी होऊन जे जे काय आता हा जो आहे अँथनी आणि लारा ह्याचं हे काम आहे. त्याचा मालक अमेरिकेमध्ये आहे आणि मग या ठिकाणी कुलकर्णी असतील तर अल्लाट असतील हे किती वेळा येतात, किती वेळा इथे व्हिजिट करतात. त्यांना इंटरेस्ट नाही, त्यांना एसटीपीचे टेंडर काढण्यामध्ये, त्यांना परिचालन करण्यामध्ये, त्यांना दुसरे म्हणजे एवढी कामं देऊन ठेवलीत त्यांच्याकडं की त्यांना या कचरा डेपोच्या ह्याच्यामध्ये कुठलाही इंटरेस्ट नाही. हे जीवाशी खेळ नाही, हा खून आहे. पण काही कोट्यावधींचे टेंडर काढले जातात, काम होताना दिसत नाही, नक्की पैसे जाते कुठे काय होतं? मी तुम्हाला तेच सांगते की कोट्यावधीचे टेंडर हे फक्त स्वतःच्या तिजोऱ्या भरण्यासाठी काढण्यात येतात. अधिकारी आणि काही जे पदाधिकारी आहेत त्यांची इथं एक अलिखित युती आहे. तुम्ही ह्या जर प्रकरणाची चौकशी केली मुळशी कचरा डेपोची, ती सगळी नावं पुढे येतील. मी तर म्हणते ईडी अर्थात चौकशी व्हायला पाहिजे ह्या सगळ्याची की कोणाचे आर्थिक व्यवहार कुणाशी आहेत, या अकाउंट्स मधनं, या कॉन्ट्रॅक्टरच्या अकाउंट्स मधनं कोणाकोणाला पैसे गेलेले आहेत, त्याच्यावरनं हे सगळं उघडकीस येईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काय संपर्क साधलाय का आणि काय सूचना त्यांनी दिलेल्या आहेत? त्यांनी आम्हाला जागेवरती स्पॉटवरती जायला सांगितलं त्वरित आणि याच्या प्रकारची सगळी सखोल माहिती त्यांनी देण्यास सांगितलेली आहे. औचित्याचा मुद्दा म्हणून उद्या विधानसभेमध्ये सुद्धा हा मुद्दा येण्याची शक्यता आहे. नव्हे तर आम्ही ह्याचा जोपर्यंत म्हणजे पूर्ण ह्याचा खुलासा होत नाही तोपर्यंत आम्ही काही या प्रकरणाला सोडणार नाही. आयुक्त म्हणतायत खरं तर ही नैसर्गिक आपत्ती आहे, आयुक्त नेमकं कुणाला वाचवतात या प्रकरणात? आयुक्तांना या गोष्टीची माहिती नाहीये, म्हणजे ते नवीन आलेले आहेत आणि माहिती नाहीये किंवा त्यांना त्याच्यात पडायचं नाही असं एकंदरीत दिसतंय आणि ते वाचवतात म्हटल्यापेक्षा त्यांना राजकीय दबाव असण्यापेक्षा त्यांना अजून त्याच्यातली कल्पना नाहीये. आम्ही त्यांच्याकडनं सक्त मागणी करणार आहे. येणाऱ्या जनरल बॉडीमध्ये असेल, येणाऱ्या स्थायी समितीच्या मीटिंगमध्ये असेल, आयुक्तांना याचं उत्तर द्यावं लागेल. त्वरित ह्या 2 लोकांना तर घरी बसवलंच पाहिजे ज्यांनी या प्रकरणाला जबाबदार आहे. हे कालपणापासून माझे कळलं की तुम्ही या ठिकाणी आहेत. हे तापकीरनगर मोशी या ठिकाणी राहतात. ही हातावरची पोट आहेत या लोकांची आणि हे सुद्धा पायी पायी तापकीरनगरहून या ठिकाणी येत असत. त्यांनी पंचिंग करायच्या अगोदर त्या पंचिंग कॅबिनच्या अगोदर जो कॅमेरा आहे तो प्रशासनानं चेक करून त्या ठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशन केलं पाहिजे आणि रेस्क्यू जे काय या ठिकाणी NDRF आलेलं आहे, बाकीचे ज्या काही हे आलेले आहेत, बचाव कार्य आलेलं आहे, त्यांनी ते युद्ध पातळीवरती यांना कालपणापासून म्हणजे गेल्या 24 ते 36 तासापासून हे कुटुंब इथं ताटकळत बसलेलं आहे. दुसरं नागेश गायकवाड संजय गांधीनगरचा आहे, मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी, तर तेही अजून भेटलेलं नाही अशी परिस्थिती आहे. उदळवाडी साफ करण्यासाठी भरपूर यंत्रणा लावली होती आणि या कचऱ्याच्या खाली जे जीव अडकलेले आहेत गोरगरीब बहुजनांचे ते काढले गेले नाहीत. काल ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस मी 1-1:30 वाजता श्रद्धेय प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकरांना मी कॉलही केला आणि त्यांना मेसेजही पाठवला की साहेब या ठिकाणी बहुजन लोक अडकलेली आहेत, तरी सर्वतोपरी मदत करावी अशा पद्धतीने मेसेजही बाळासाहेब आंबेडकरांना केलेला आहे. तर आम्ही रात्रीपासून या ठिकाणी महिला शहराध्यक्ष शारदाताई बनसोडे आल्या होत्या, संजीवनदादा कांबळे महासचिव या ठिकाणी आले होते. आता प्रदेश उपाध्यक्ष अनिल अण्णा जाधव यांच्याशी संपर्क झालेला आहे, ते बाळासाहेबांशी बोलतील. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची टीम येईल आणि या प्रश्नाला दुजोरा देतील, कारण हे खूप दिवसापासून ही 3री-4थी घटना आहे या ठिकाणची. कारण सगळे संजय गांधीनगर मधील याच्या अगोदर 3 व्यक्तींचा मृत्यू झाला असं या ठिकाणी माहिती मिळत आहे. काय ऍक्च्युली प्रशासनानं ते डिक्लेरेशन केलंय की नाही केलंय अजून त्याच्यामध्ये आम्हाला काही माहिती मिळालेली नाही, कारण आम्ही पोलिसांच्या संपर्कात आहोत, प्रशासनाच्या संपर्कात आहोत. प्रशासन काय सांगतं तुमच्या व्यक्तिगत याबाबत तुम्ही जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड यांच्याशी बोलावं. किरण गायकवाड हे कालपणापासून या ठिकाणी आहेत. याबाबत आम्हाला या ठिकाणी आणीबाणी असल्यामुळे आम्हाला काही बोलता येत नाही अशी परिस्थिती आहे. पण आम्ही ज्यावेळेस प्रशासन डिक्लेअर करेल त्यावेळेस वंचित बहुजन आघाडी स्टाईलने आम्ही त्यांना प्रत्युत्तर देऊ. कारण गेल्या 3 महिन्याच्या पूर्वी आम्ही या प्रशासनाबाबत, या प्रशासनाच्या सफाई कामगारांच्या लढ्याबाबत आम्ही महापालिकेवरती
गिल म्हणून त्या ठिकाणी साहेब आहेत. आम्ही त्यांच्या त्या पगारांबाबत गेलो होतो. त्यावेळेसही आम्हाला आमच्या भागातील कर्मचारी, सफाई कर्मचारी सांगत होते की भाऊ, या ठिकाणी जे स्ट्रक्चर आहे त्याचं ऑडिट झालेलं नाही. अनेक भिंतींना तडे गेलेले आहेत, चिमण्या खराब झालेले. कालच ही चिमणी का पहा, या ठिकाणी ही चिमणी पडलेली आहे. नशीब याच्या खाली काही कामगार अडकले नाहीत किंवा पडले नाहीत. तो खड्डा पडलेला आहे पलीकडे. म्हणजे अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. गांभीर्याने प्रशासनाने घेतलं पाहिजे. या ठिकाणी 2-3 महिन्यापासून 4 महिन्यापासून जे माननीय आयुक्त आलेले आहेत विजय सूर्यवंशी यांनी जास्तीत जास्त प्रशासनाचा बळाचा वापर करून या ठिकाणी कामकाज केलं पाहिजे आणि या सफाई कामगारांना न्याय दिला पाहिजे. काय गुप्ता सर म्हणून आहेत, त्यांच्या मोबाईलला अटॅच घेतले सगळे कॅमेरे. आमचं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी ते गुप्ता सरांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून ते कॅमेरे चेक केले तर त्यांना मदत होईल ना, तेवढेच माणसं कुठे आहेत बघायला, हेल्प होईल काढायला. आम्ही सांगतोय त्यांना, त्यांनी फोन बंद करून ठेवलाय, त्यांना कॉन्टॅक्ट पण करत नाही. सर कोण आहे तिथं? इथले मेन आहेत जणू ते. आम्हाला इथले कर्मचाऱ्यांनी सांगितले त्यांच्याकडे की हे म्हणजे त्यांच्या देखरेखीखाली सगळं असतं, त्यांच्या मोबाईल मध्ये अटॅच आहे कॅमेरा. दुपारी 12:30ला घेऊन आलते ते, 1:40 झालं गेलं, आम्हाला नक्की माहित नाही बघा. मी फोन संपर्क करण्याचा प्रयत्न केला. आम्ही 2ला कळालं, 2 वाजल्यापासून आम्ही इथे दुपारी. त्या बिल्डिंग मध्ये आहेत का ह्या कचऱ्याच्या ढिगाऱ्या केल्या? म्हणजे आता त्याकडे म्हणणं दुखतच आहेत म्हणून ते पंचिंग करायला येत होते का काय नाही ते. तिकडे गेलेच नाही, अजून सापडलेलं नाही. नाही दिसलेच नाही काय. बरं, अजून तिकडे कुठं माहिती घेतली का तुम्ही? इकडे गेलेच नाही काही तसं नाही ना, सीसीटीव्ही नाही ना, चेकच नाही केला. कधी check नाही. हा. प्रशासन काय सांगतो तुम्हाला? तुम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला, विचारलं तुम्ही प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना काही? ते काय ते तिकडचे लोक काढत ना ते म्हणते ते आम्ही आता बोललोच म्हणून त्यांनी इकडे जशी चालू केला ते.